इयत्ता 5वी, विषय मराठी, घटक बंडूची इजार. अध्ययन निष्पत्ती. ऐकलेल्या वाचलेल्या साहित्यातील विषय, घटना, चित्र, पात्र याबाबत चर्चा करतात. आपल्या परिसरात घडणारे प्रसंग, घटना इत्यादीचे सूक्ष्म निरीक्षण करतात व त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडी अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. चला तर मग पाहूया पुढे काय झाले. इजार जरा लांबच झाली. चांगली 4 बोटं लांब झाली. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे? अगं, इजार जरा 4 बोटं कमी करून टाके घालतीस का? आओ, सकाळी सकाळी आणि काय हे? जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. सुबे, इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई, हे आई, इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार. हिथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे निघून गेला. सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये? बंडूची बहीण इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. उग खेकसले पोरावर. एवढा राब राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय 4 बोटं कापतो व टाके घालतो. मी इजार 4 बोटं कापली. मी पण. अगं बया, मी पण इजार 4 बोटं कापली. आणि मी पण. चौघेही खळखळून हसतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठात आलेले नवीन शब्द व त्यांचे अर्थ पाहूया. इजार, विजार, खेकसणे, ओरडणे, कोनाड्यात, कोपऱ्यात, हिरमुसणे, नाराज होणे, राबणे, खूप कष्ट करणे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठावर आधारित स्वाध्याय पाहूया. खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. कंसातील शब्द आहेत कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड. चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. हा नारळ नासका निघणार, नारळाचा डोळा बघून धनव्वा म्हणाली. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना.
चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळापर्यंत आले. सुईच्या नाकात दोरा ओवून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली. आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो.